Hello my dear students, welcome to the English video. In this video we are going to learn activity number 38 from 7th standards bridge course book. Learning outcomes, let's see the learning outcomes. Translate simple and short text. Translate simple and short text. म्हणजे छोटे छोटे जे काही मजकूर असतील ते तुम्ही ट्रान्सलेट करायला शिकणार आहात आफ्टर द लर्निंग दिस ॲक्टिव्हिटी. Let's see the instructions for students. Listen carefully the instructions about the activity. आता ॲक्टिव्हिटी बद्दल जे काही सूचना दिल्या जात आहेत ते काळजीपूर्वक ऐका. सेकंड, रीड द गिवन सेंटेन्सेस प्रॉपरली. दिलेली वाक्य योग्य पद्धतीने वाचा, योग्यपणे वाचा. नंबर 3, थिंक अँड ट्रान्सलेट दिस सेंटेन्सेस ऑन युअर ओन. आता तुम्ही ही वाक्य स्वतः विचार करा आणि त्यांचं भाषांतर करा. ट्रान्सलेट करणे मीन्स काय, भाषांतरित करणे. नाव सेंटेन्सेस आर इन इंग्लिश, you have to translate into the Marathi. If the sentences are in Marathi, you have to translate them into the English language. Such way you have to translate the sentences. Number 4, if required, take help of teacher, parents and facilitator. जर गरज भासली तर तुम्ही शिक्षकांची, पालकांची किंवा सुलभकांची मदत घेऊ शकताय. Now what is the activity? It's a very interesting activity. Toss the ball. Toss the ball activity. I'm going to explain you this activity in short. I'm not going to read all the instructions here. What will happen? Teacher will hold one ball. शिक्षक एक बॉल हातात घेतील आणि जी सेंटेन्स ट्रान्सलेट करायची आहे त्यास ट्रान्सलेट करण्यासाठी जी वाक्य शिक्षकांनी लिहिलेली आहेत त्या रंगीत अशा पट्ट्यांवर ती वाक्य लिहून ठेवतील. आता शिक्षक काय करतील की त्या जे स्ट्रिप्स आहेत ते तयार ठेवतील आणि त्यांच्याजवळ असलेला जो बॉल आहे तो बॉल हा गेम खेळण्यासाठी उपयोगात आणणार आहे. तर म्हणून याला टॉस द बॉल हे गेम नाव दिलेलं आहे. आता विद्यार्थी एका वर्तुळामध्ये सर्कलमध्ये उभे राहतील आणि शिक्षक काय करतील तर कोणाही एका विद्यार्थ्याकडं बॉल फेकतील. विद्यार्थी तो बॉल घेईल आणि मग शिक्षक काय करतील, ज्या विद्यार्थ्यानं बॉल तो घेतलेला आहे तो विद्यार्थी शिक्षकांच्या हातामधील असणारी जी स्ट्रीप आहे किंवा त्या कागदाच्या पट्टीवर जे वाक्य लिहिलेलं आहे तो ट्रान्सलेट करून सांगेल. आता समजा तो सांगूच नाही शकला तर तो काय करेल तर तो पास म्हणेल, म्हणजे आणि पास म्हणेल आणि तो बॉल इतर कुठल्या तरी विद्यार्थ्याला टाकेल आणि मग तो बॉल घेईल आणि तो ट्रान्सलेट करेल. आणि जो विद्यार्थी ट्रान्सलेट करून सांगेल तो विद्यार्थी ट्रान्सलेट करून सांगू शकतोय, म्हणजे इंग्लिशमध्ये वाक्य असेल त्यानं मराठीमध्ये व्यवस्थित सांगितलं आणि मग तो काय करेल तो बॉल तो दुसऱ्या विद्यार्थ्यांना त्या सर्कलमधले देईल आणि मग पुढं हा खेळ सुरू राहील. म्हणजे अशा पद्धतीनं हा खेळ खेळायचा आहे आणि ट्रान्सलेशन करायचं आहे. आता इथं वाक्य दिलेलं आहे बघा, 1 to 6 वाक्य दिलेले आहे. प्लीज सेट मी फ्री. सेकंड, यूज माय बिट्स ऑफ ॲडवाइस अँड बी हॅप्पी. डोंट बी सो अपसेट. 4, टू बॅड यू लेट मी गो. 5, हाऊ स्टुपिड ऑफ मी. 6, this is just a silly piece of advice. So all these are the sentences. Now let's see the next activity. Solve demo is given there here for you. 1, Megha says don't be so stupid. Megha read the sentences. Sujal, एवढे नाराज होऊ नको. Then Sejal says too bad you let me go. राघव, खूप वाईट झाले तू मला जाऊ दिलेस. केशव सेज हाऊ स्टुपिड ऑफ मी. प्रज्वल, पास. आता प्रज्वलला ते आलेलं नाही म्हणून त्यानं पास केलेलं आहे आणि अशा पद्धतीनं काय झालेलं आहे तो बॉल दुसऱ्या विद्यार्थ्याकडे गेलेला आहे आणि त्यानं मग तो ट्रान्सलेट करून सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे.
प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटी. आता काय प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटी दिलेली आहे बघा. ट्रान्सलेट द फॉलोइंग इंग्लिश प्रोवर्ब्स इन युअर मदर टंग. आता खालील दिलेली जी काही म्हणी आहेत त्या तुम्ही काय करायच्या आहेत, वाक्यप्रचार किंवा म्हणी जे आहेत ते तुम्ही ट्रान्सलेट करायच्या इन टू युअर मदर टंग, म्हणजे तुमच्या मातृभाषेमध्ये. टेक हेल्प ऑफ इंटरनेट और गुगल इफ नेसेसरी. जर गरज भासली तर तुम्ही इंटरनेट म्हणजे आंतरजालाचा, मोबाईलवर जे इंटरनेट असते त्याचा उपयोग करू शकता, और गुगल इफ नेसेसरी, किंवा गुगलच्या मदतीनं सुद्धा तुम्ही गरज भासली तर तुम्ही त्याची मदत घेऊन हे मदर टंगमध्ये ट्रान्सलेट करू शकताय. टीट फॉर टॅट. बी अ गुड फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड. सी might is right. D every light has its shadow. E empty vessels make more noise. F wall has ears. G pride has fall. Question number 2. For fun you can try toss the ball activity for every lesson. आता तुम्हाला जर हे गमतीशीर हा खेळ आवडत असेल तर तुम्ही प्रत्येक खेळासाठी, प्रत्येक ॲक्टिव्हिटीसाठी आपण हा खेळ घेऊ शकतो किंवा शिक्षक तुम्हाला ते कंडक्ट करू शकतात. आता या पद्धतीने ट्रान्सलेशन ॲक्टिव्हिटी घ्यायची आहे. एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी काय दिलेलं आहे. 1. ट्रान्सलेट द फॉलोइंग इन इंग्लिश. तर तुम्ही हे दिलेली जी वाक्य आहे ती इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायला दिलेली आहे. आता आपण इंग्लिशमध्ये दिलेली वाक्य मराठीत ट्रान्सलेट करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की दिलेले वाक्य नीट वाचायचं आहे. दुसरा नियम आहे की दिलेले वाक्यातील शब्द त्यांचा अर्थ जसाचा तसा घ्यायचा नाहीये, किंवा जे वाक्य ज्या क्रमानं शब्द आलेले आहेत त्या क्रमानंच मराठीमध्ये ट्रान्सलेट करत असताना येतील असं नाही. त्या पूर्ण वाक्याचा मतितार्थ लक्षात घेऊन त्याप्रमाणे आपल्या मातृभाषेमध्ये म्हणजे मराठीमध्ये ते वाक्य कसं होईल, त्याची रचना कशी होईल, त्याप्रमाणे मराठीमध्ये त्याचं भाषांतर करणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. आता इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायला दिलेलं आहे बघा. वाक्य मराठीत दिलेली आहेत. ए तू ते का करत आहेस. आता ही ॲक्टिव्हिटी करण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे. तुम्हाला जमतंय का पहा, ट्राय करा, प्रयत्न करा. आता या वाक्यामध्ये दिलेले जे शब्द आहेत त्या शब्दांसाठी इंग्रजी शब्द आपण कोणते वापरतोय ते थोडंसं आठवा. जर ते तुम्हाला आठवत असतील किंवा माहीत असतील तर तुम्ही हे ट्रान्सलेशन सहज सोप्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न करू शकाल. बी पुन्हा भेटू. सी झाडे आपणास सावली देतात. डी मी सुईत धागा ओवू शकतो किंवा शकते. ई जादुई कढई. या पद्धतीनं ही इंग्रजी वाक्य दिलेली आहेत आणि तुम्ही ते ट्रान्सलेट करायचे आहेत. मराठी वाक्य दिलेली आहेत, इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायची आहेत. आता ही जी वाक्य आहेत मराठीत दिलेली ती तुम्ही इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करताना तुम्हाला त्रास होईल, परंतु तुम्ही नक्की प्रयत्न करून ती ट्रान्सलेट करू शकताय. आता एक 2-3 वाक्य मी त्यातली तुम्हाला सोडून दाखवतो. तू ते का करत आहेस. वाय आर यू डुईंग दॅट. पुन्हा भेटू. सी यू अगेन किंवा सी यू अगेन. पुन्हा भेटू, सी यू सुद्धा म्हणू शकताय. सी झाडे आपणास सावली देतात. Trees gives us shade. डी मी सुईत धागा ओवू शकतो. आय कॅन थ्रेड द निडल. जादुई कढई. आता हे एक वाक्य तुम्ही ट्रान्सलेट करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही गुगलचीही मदत घेऊ शकता यासाठी आणि प्रयत्न करा. इव्हॅल्युएशन फॉर दिस ॲक्टिव्हिटी. टेक ट्वाइस प्रॅक्टिस ऑफ दोज सेंटेन्सेस विच स्टुडंट्स आर अनेबल टू ट्रान्सलेट. आता जी वाक्य तुम्हाला ट्रान्सलेट करू शकत नाही तुम्ही ती ट्रान्सलेट करण्यासाठी तुम्ही
दोन दोन वेळा थोडासा प्रयत्न करा, तुम्हाला नक्की ट्रान्सलेट होईल. आधी इंग्लिश इंटू मराठी ट्रान्सलेट करा. आता यासाठी तुम्ही दीक्षा व्हिडिओची लिंक सुद्धा तुम्हाला इथं दिलेली आहे, त्याची मदत घेऊन तुम्ही ही ॲक्टिव्हिटी आणखी शिकू शकताय. टुडे आय लर्न, आज काय शिकलो आपण? टू ट्रान्सलेट द शॉर्ट टेक्स्ट और सिम्पल सेंटेन्सेस. ठीक आहे, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्यू.